या गाडीला स्टार्ट करण्यासाठी इथं असं पॅडल आहे आणि त्या काळी असं पॅडल मारून स्टार्ट करत होते. तुम्ही तीच गाडी आणलीत परत? हो, ह्यावेळी मी माझी होंडा एक ॲड केली आहे. ह्या कॅब ॲक्च्युली सगळे वर्ल्डचे बॅचेस आहेत त्या कॅबवर. विंटेज कार फेस्टिवल. विंटेज कार फेस्टिवल म्हणजे मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ वर्षातून एकदा भरवले जाणारे जुन्या कार आणि बाईकचे प्रदर्शन म्हणजे विंटेज कार फेस्टिवल. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मित्रांनो, आपण आलो आहोत CST रेल्वे स्टेशनपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ. वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ का तर इथे आज विंटेज कार फेस्टिवल आहे. आज 26 जानेवारी असल्यामुळे आज फार गर्दी आहे, तुफान गर्दी आहे. एंट्री फी आहे. विंटेज कार फेस्टिवल वर्षातून एकदा येणारा महोत्सव मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ साजरा होतो. हा महोत्सव 2 किंवा 3 दिवसाचा असतो, डिपेंड ऑन सिच्युएशन. रॉयल्स रॉय, बेनेटली, जॅग्वार, मर्सिडीज, ऑस्टिन, फोर्ड अशा अनेक प्रकारच्या गाड्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. हा महोत्सव राजस्थान, दिल्ली, गोवा, महाराष्ट्र, लखनौ, जयपूर या ठिकाणी सुद्धा साजरा केला जातो. भारतात पहिला विंटेज कार फेस्टिवल हा 1964 मध्ये मुंबई येथे झाला. 1915चं फोर्ड गाडीचं मॉडेल आपल्या मागे आहे. अतिशय जुनी गाडी. हा महोत्सव विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया म्हणजेच VCCCI या संस्थेद्वारे साजरा केला जातो. भारतात KR कामा या उद्योगपतीने 1964 मध्ये मुंबईमध्ये हा उत्सव पहिल्यांदा साजरा केला. मित्रांनो, या गाडीला स्टार्ट करण्यासाठी इथं असं पॅडल आहे आणि त्या काळी असं पॅडल मारून स्टार्ट करत होते. सर्वसाधारण 1919 पासून ते 1930च्या कालावधीच्या दरम्यान तयार केलेल्या कारांना विंटेज कार असे म्हटले गेले आहे. हे 2 टॉवर वर्ल्ड ट्रेड सेंटरचे आहेत. 1927 ची फोर्ड मॉडेल म्हणा किंवा 1932चे लान्सिया या गाड्या मेंटेन करायला किती खर्च येत असेल बरं? या जुन्या गाड्या आपल्याला इंग्लिश चित्रपटात हमखास पाहाव्यास मिळतात. मोठमोठे राजकीय नेते, मोठे सेलिब्रिटी, उद्योगपती यांच्याकडे या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. या गाड्या पाहण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा तिकीट आकारले जात नाही. गाड्या पाहण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असते. हा फेस्टिवल साधारणतः जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रविवार पाहून भरवण्यात येतो. तो 2 किंवा 3 दिवसाचा असतो. या फेस्टिवलची तारीख, वेळ आपल्याला VCCI या वेबसाईटवर पाहायला मिळते. या वेबसाईटवर गाड्यांची माहिती देखील मिळते. या विंटेज कार फेस्टिवल म्हणजेच वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ जाण्यासाठी तुम्हाला मुंबई CST वरून A19 नंबरची बस मिळेल. तसेच A121 मंत्रालयाला जाणारी सुद्धा बस तुम्ही पकडू शकता. मुंबई CST वरून वर्ल्ड ट्रेड सेंटरला जाण्यासाठी बसने साधारण 20 मिनिटे लागतात. भयानक गर्दी. आज रविवार असल्यामुळे सगळी पब्लिक इथे आलेली आहे. काही धडपडतायत, पर्याय नाही. मित्रांनो, यांनी गाडी चालू केली आहे. चालू कंडिशनमध्ये गाडी आहे.
या कार फेस्टिवलमध्ये जुन्या बाईक देखील पाहाव्यास मिळतात. यामा, राजदूत, SD, रॉयल एनफील्ड, वेस्पा स्कूटर, बजाज स्कूटर अशा अनेक जुन्या बाईकचे प्रदर्शन पाहाव्यास मिळते. कधी न पाहिलेल्या जुन्या काळातल्या लुनाटाईक बाईक्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. ही माझ्या घरात म्हणजे ही वाली आहे ती माझ्या जन्माच्या आधीपासून आहे. माझ्या हा. आजीची गाडी आहे. हां, ही 91 पासून आहे माझ्याकडे. 91 पासून. सेकंड ओनर. सगळ्यात जुनी गाडी कुठली? ही गाडी आहे 63, 63 आणि ही 67, 67 85 आणि सगळ्यात चालू आहेत गाड्या. सगळं चालू. सर मागच्या वेळेस आपण भेटलो होतो. हो, लास्ट टाइम. येस, आज तर तुम्ही मेडल्स. अरे वा, क्या बात आहे. आज सरांची परत भेट झालेली आहे. मागच्या वेळेस यांचा इंटरव्ह्यू आपण पाहिला होता आणि या सरांमुळे आपण फार फेमस झालो होतो आणि आज ते आपल्या परत समोर आहेत. आज तुम्ही तीच गाडी आणलीत परत? हो, ह्यावेळी मी माझी होंडा एक ॲड केली आहे. ही ॲड केलेली आहे ह्यावेळी मी होंडा आणि आज एक कॅब वगैरे आलोय. काय विशेष काय आहे? ह्या कॅब ॲक्च्युली सगळे वर्ल्डचे बॅचेस आहेत त्या कॅबवर. बरं बरं. माझा भाऊ फ्लाईट पर्सर आहे. तो जिथे जिथे जायचा तिकडनं तो जे असे फॅन्सी बॅचेस मिळायचे तो विकत घ्यायचा. सर तर इट वॉज हिज आयडिया टू पुट ऑन द बॅचेस ऑन द कॅब अँड शुड बी समथिंग डिफरंट. आणि माझ्या मुलीने ह्यावेळी मला ही अंगठी गिफ्ट केली आहे. क्या बात आहे. आणि मागच्या वेळेस पण अंगठी घातली होती तुम्ही. ते मागच्या वेळी स्कूटरचे किचेन्स होते. किचन होती. किचेन्स होते. Yes. त्यावेळी अंगठी. या जुन्या कार चार्ली चॅप्लिनच्या बहुतेक जुन्या चित्रपटात आपल्याला पाहावयास मिळतात. याच विंटेज कार फेस्टिवलच्या दरम्यान काळा घोडा फेस्टिवल सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो. तो साधारण 9 दिवसाचा असतो. मित्रांनो, मागच्या वेळेसचे शिवलकर साहेब आपल्याला भेटले आणि त्यांनी मागच्या वेळेस फार आपल्याला चांगली मुलाखत दिली होती आणि आज ते परत भेटलेत. काळा घोडा ते विंटेज कार फेस्टिवलचे अंतर बसने किंवा कारने साधारण 15 ते 20 मिनिटाचे आहे. परंतु काळा घोडा फेस्टिवलला विंटेज कार फेस्टिवलपासून जाण्यासाठी कार किंवा बसची फार वाट बघावी लागते. म्हणून पहिल्यांदा काळा घोडा फेस्टिवल बघा आणि त्यानंतर विंटेज कारकडे जा. आणि हो, शक्यतो रविवार सोडून विंटेज कार फेस्टिवल पाहावयास जा. वर्षातून एकदा येणारा हा महोत्सव मिस करू नका. वेळ पैसा खर्च करून या जुन्या धाटणीच्या गाड्या आपल्याला व्यवस्थित पाहावयास मिळतात. याचे श्रेय गाड्यांचे ओनर यांना जाते. काही गाड्यांचे पार्ट तर भारतात देखील मिळत नाही. त्यांना ज्या त्या देशात जाऊन ते पार्ट खरेदी करावे लागतात, असे एका कार मालकाचे म्हणणे होते. मित्रांनो, कार्टूनमध्ये ही गाडी असते. जबरदस्त गाडी, एकदम या हाईटची आहे. आपल्या या हाईटची गाडी आहे. मित्रांनो, या कलाकारांनी जसे मागे गाड्या उभ्या आहेत या 2, तसाच गाड्यांचं चित्रण केलेलं आहे. एकदम जसाच तसं, एकदम ॲक्युरेट. सर, तुमचं नाव काय? वरुण सिंह. हाँ, वरुण सिंह. वरुण सिंह. आणि आप कहाँ से आए सर? मालाड. मालाड से. और ये कब से कर रहे हैं आप? मैं एक्चुअली आर्ट्स स्टूडेंट हूँ. जेजेड ऑफ कॉलेज फर्स्ट ईयर में हूँ. तो जी. अभी 3-4 साल से मैं काम कर रहा हूँ.
artist who's painting the collection of the collectors. ओके, आप कब से ये कर रही है? 5-6 years. 5-6 ईयर। ये सब आपके स्केच है? Yes. और आपने कहाँ से सीखा? I didn't learn from anyone. I am a passionate artist, so I just paint. ये कितना घंटा प्रैक्टिस कर दिया आप? Practice नहीं करते. It takes me a week to paint one car. Okay. एक हफ्ता एक गाड़ी का. अच्छा अच्छा, एक हफ्ते में एक गाड़ी। मित्रांनो, आज खूपच गर्दी आहे रविवार असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात 26 जानेवारी, सगळे निवांत आहेत आणि सर्वांनी इथं गर्दी केलेली आहे। मित्रांनो, हा फेस्टिवल 2 दिवस असतो आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात सुट्टी असल्यामुळे गर्दी आहे। त्या मॅडम मागे घाबरल्या, हा कोण बोलत आलाय म्हणून। तर आज खूप गर्दी आहे आणि सॉरी आवाज मित्रांनो त्रास होतोय आपल्यामुळे, लोकांना त्रास होऊ नये असा प्रयत्न आहे, पण गर्दी तेवढी असल्यामुळे त्रास होतोय सर्वांना। मित्रांनो, आपण जास्तीत जास्त चांगल्या कार दाखवण्याचा प्रयत्न केला, गर्दी असल्यामुळे काही वेळा आपण आतमध्ये